पुन्हा एकदा पार्थवलीन लावला सस्तावाला चष्मा ना घेतल्या सोबत भारीवाला माणूस कात्ता बाय ना चालले कुठे माहितीये का? अरे बाबा मोठ्या गावात पालखीला ना इकडे रस्त्याने दिसली मेंढरा, तीच मेंढरा मोजीत मोजीत पोचलो मोठ्या गावात. समोर होती आई माऊलीची पालखी ना कडक असं सजवले. या वेळेला बाई फिश टँकचा डायरेक्ट सेटअप केलता. कडकच दिसत होती पालखी बाई, जिवंत माणसं होता का? मग आई माऊलीची मूर्ती दिसली लगेच जोरलो ना बाई पार्थवलीने हात. गोरीला आले बघ कसं नाचाला किंग कॉंग, कसं हसत हसत नसतं का नाचता नसतं हसतं काही समजे नाही ना. बेंडवाला बघ कवला मोल कडक केलता ना. पोरा मग ऐकता ना. पालखीला नाचाला नाकवा पण हलता बघ ना भाई. 50-50 तोला घालून हलता ना. पोरी पण ऐकता ना भाई. भर कालोकान भाई काला चष्मा लावून नाचत होत्या. बोलते जरा फ्लॅश नीट मारा का मी नाही तर बोलते दिसणार नाही. यांचा विषय कसा जरा टॉपचा आहे ना. टॉपचा माणूस हलता बाबा. प्रत्येक दादा कसा कडक गाणी बोलतो बघ. पार्थ वहिले बघ कसं स्टँडवाल्या लांबशात व्हिडिओ करीत होता, कारण महिला मंडळ जोरान होती ना. बाबा चुकून लागला फोनला फटका तर भाई डायरेक्ट लाखाचं कसं 12,000 होती ना. पालखी पोचली डायरेक्ट मंदिराशी. मंदिराची इथे 2 पालखी येतात, मग दुसरी पालखी बनलती ना. मग कसा 2 पालख्यांची इथे भेट होतं. मग विषय एकदम कसा टॉपचा होता ना. लगेच टॉपची आतिषबाजी होतं बघ. कसं डेंजर फटाके वाजतात. भक्तांच्या अंगण बघ कसा वारा घुमत होता ना. सगळे टॉपचं बघत का बाबा यान. आणि या गावात कसा विषय असतो माहिती का? भगत बोलल ती पूर्व दिशा ना. बाबा यो सीन बघून तर बाबा अंगावर काटा मरलेलं ना. चोटीवाला आणे आले बघ कसा युवान जेवण आले उरवाला. अरे बोलतो युवान शॉट घेता होता ना. इकडे जोगविनबाई पण आलती बाबा ना. जोगविनबाई कडक एकदम नृत्य सादर केलं का एकदम भारी. आता बाई बघ कसं एकटा एकटा इथे ज्यूस पेत होता. दमलीला ना पोऱ्यानं. चुकून त्या ताईचा लागला धक्का. बाबा बोलतो पटक्यान प्याऊन दे नाही तर धक्का लागला तर बोलतो वापस ओलाचा ना. इकडे बाबा सारिका बाई दिसलेली बघ. आणि सोबत बाई मोठी ताई पण होती. बाबा फुल नाचो चाललेला. बरं नाचो नाचो. बारकी कोलीन बाई आले बघ कशी बाई लाइटिंग वाले कपडे घालून. बारका नाको बघ कसा डिच्चू डिच्चू नाचत होता ना. इकडे वहिनी भेटली. बरं वहिनी इकडे काय करता? वहिनीला बोललो बरं आहे तुमचं नातं होतं सगळं आजूबाजूलाच आहे, तुम्हाला काही टेन्शनच नाही. बरं कवा येणार शुभम शेठ? ते बोलते ना उद्या येणार आहे. तिथून पोहोचलो ना डायरेक्ट रागाईच्या मंदिरानं ना. मंदिरात सगळं भगत गोला होता ना. मग अंगण देव येतात ना. कोणचं काही चुकला माकला असेल तर सगळ्या गोष्टी भक्तांच्या तोंडातून म्हणजे आई माऊली बोलून घेतं ना. कोणचं काही प्रश्न असतात ते पण सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होता ना. यो दृश्य बघून तर खरंच सांगता अंगाला काटा मारला. मग मी पण लगे आई माऊलीला जोरला हा. बरं काही चुकला माकला असेल तर आई माफ कर. आणि असंच बरं तुझा आशीर्वाद आपल्या शिरावर नेहमी राहून दे. चला मित्रा भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.